श्री अधिक मास महात्म्य अध्याय 19. कथासार. प्राचीन काळी मेरू पर्वताच्या पायथ्याशी शिवकांची नगरी होती. नगरीची रचना अति अद्भुत होती. सुंदर गोपुरे चमचम करीत, सूर्यकिरणे त्यांना चकाकी देत. विप्रदास नावाचा शूद्र ब्राह्मणाच्या घरी जलसेवा करी. विप्रदासाची पत्नी पतिव्रता होती. तीही पती समवेत विप्रमेळा करी. मलमासात एकदा विप्रेला स्नानास जात होता. शूद्राच्या पत्नीने स्नानास जाण्याची इच्छा त्याच्याजवळ प्रकट केली. स्नानाने शरीर पवित्र बनते, म्हणून ब्राह्मणाला त्याने आम्हालाही तुमच्या सोबत घेऊन जा अशी विनवणी केली. मग त्या ब्राह्मणानेही आपल्या कुटुंबासोबत स्नानास नेले. यात्रा समुदायासोबत ते गोकर्ण क्षेत्री पोहोचले. गंगा प्रवाहाच्या नयनरम्य शोभेने त्यांचे मन मोहरले. पातकास गंगा दर्शन होताच स्नानाची इच्छा होती. संबंध महिनाभर अधिक मासात लोक स्नानदान विधी करतात. शूद्रही स्नान करीत. बेलपुष्पाने शिवभवानीचे पूजन करीत. रानात जात लाकडे गोळा करीत त्यांची विक्री करून पैसे मिळवीत. त्यांचा हा नित्यक्रम होता. स्त्रिया मौन पाळून उपवास करीत. सायंकाळी भोजनाने त्यांची सांगता करीत. अशा प्रकारे ते व्रताचे उद्यापन करीत. त्यामुळे त्यांनी केलेल्या पापांचे ज्वलन झाले आणि एक चमत्कार घडून आला. रात्री एक पिशाच्य अकराळ विक्राळ रूप धारण करून त्यांच्या पुढे उभा राहिले. हा त्यांचा दैवयोग होता. शूद्र दाम्पत्याचे पुण्य शरीर बघून पिशाच्य क्रूर स्वरात शूद्रास म्हणाले, मी तुम्हास भक्षण करण्यास आले आहे, पण तुमच्या दर्शनाने माझे मन प्रसन्न झाले. तुमचे संभाषणाने मी पवित्र होईल, तरी कृपा करून माझ्या भुकेचे क्षमन करा. पिशाच्य देह कोणत्या कारणाने प्राप्त झाला त्याची ते पूर्वकहाणी सांगू लागले. पूर्वीचा मी क्षेत्रवंशी पराक्रमी राजा. माझे पराक्रमाचे तेजाने भयभीत होईल. देवधर्म मी कधी केला नाही. मार्गस्थांच्या वस्तूचे मी हरण करी. असंख्य पापे माझ्या पदरी आहेत. त्या योगे मला मृत्यू आला. यमदूतांनी माझा बराच छळ केला. पदरी धन असूनही तीर्थदान केले नाही, म्हणून माझे आयुष्य संपले. क्लेश, भय, मोह, माया, पाप यातून सद्गुरू तारून नेणारा आहे. भक्ती घडविणारा, प्रपंचामधून तारून नेणारा तो कल्पतरू आहे. विश्वंभर जन्म मरणाचा फेरा चुकविणारी गुरुमूर्ती आहे. स्नानदान पुण्याचे हे स्वरूप आहे. महापातकी देखील त्यामुळे तरुण जातात. अशा प्रकारे शूद्राने पुण्याचे दान करताच पिशाच्याचा उद्धार झाला. पुढे शूद्राने त्याचे जीवन भजन, पूजन, कीर्तन आणि ईशभक्ती यात घालविले. श्री इति अधिक मास महात्म्य 19. समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.